लिप बाम्स पिंक आहेत, ऑरेंज आहे, पीच आहे, असे अनेक लिप बाम्स येत आहेत. तर तुम्ही ते लावू शकता. नॉट नीट की लिपस्टिकच लावली पाहिजे आणि त्याच्यामुळे तुम्ही बोल्ड आणि धाडसी दिसलं पाहिजे असं काही नाहीये. तर तुम्ही एक छानसा लिप बाम पण लावू शकता. आणि आपण पाहतो की आजकाल मुलांना पण फार स्किन केअर मध्ये इंटरेस्ट आलेला आहे आणि म्हणजे स्किन केअर तर जेंडरचा त्यात रोलच येत नाही, पण युजली आपल्यामध्ये नाही थॉट्स असतात की हे मुलं थोडी मेकअप करतात, हे मुलांना थोडी फेस वॉश असतो, मुलं तर अंगाला जी साबण लावायची तीच तोंडाला लावून बाहेर पडतात असं. पण आजकाल मुलांमध्ये पण ते अवेअरनेस झालंय की सनस्क्रीन युज करायचंय, मॉइश्चरायझर लावायचंय, यू हॅव टू टेक केअर ऑफ युअर स्किन असं. पण मग मुलांनी असं फार एक्झॅजरेटेड पण नको वाटायला, असा मेकअप कसा करायला? मेकअप म्हणण्यापेक्षा ना सगळ्यात महत्वाची मुलांसाठी आहे स्किनची काळजी घेणं. कारण मूळतः ज्यावेळेस निसर्गाने पुरुषांचं शरीर बनवलंय ना ते रफ टफ बनवलंय. येस. 4 देखणे मुलं पण एका ठिकाणी थांबले आणि एखादी 6वी मुलगी पण बाजूला जात असेल असे तर त्या 4ही मुलांची नजर तिच्याकडे न कळत जाते. हो. सो ओके, तर तिचा रंग गळून पडला, हो, राईट. पण मुलांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं की मुलांचे पोर्स जे आहेत ते लॉक होत असतात सिबममुळे, उन्हात जास्त वेळ राहिल्यामुळे. जसं मुली स्वतःला बांधून ठेवतात, जसं तुम्ही गाडीवर जाता वेळेस मुली स्वतःच्या चेहऱ्याला स्कार्फ वापरतात किंवा मास्क लावतात किंवा सनकोट घालतात, असं मुलं हा प्रकार असं काहीच करत नाही. मुलं एकदम गाडीवर निघणे, कंगी फिरवणे आणि तर त्यासाठी मुलांनी फक्त आठवड्यातून एकदा स्क्रब केलं पाहिजे. SPF मॉइश्चरायझर तर सगळ्या स्किनची गरज आहे. सन प्रोटेक्शन फॅक्टर आणि त्यासोबतच मॉइश्चरायझर ही स्किनची गरज आहे. जेंडर डझंट मॅटर. येस. त्याच्यामुळे मुलं काय मुली काय हे लावलंच पाहिजे. आणि त्यासोबत आठवड्यातून 2दा जर स्क्रब केलं मुलांनी तर त्यांच्या स्किनवरचा जो साचलेला लेअर आहे किंवा टॅन झालेला लेअर आहे तो वेळोवेळी निघून जाईल आणि त्यांची स्किन चकाकली जाईल आणि ते तरुण दिसतील. बॉडी